कायम वाहतूक कोंडी हा प्रश्न बिकट होत असल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने आता ऑनलाईन पार्किंग बुकिंग व्यवस्था CSN स्मार्ट पार्किंग द्वारे सुरू करण्यात येत आहे। त्याचे प्रात्यक्षिक चांदणे चौक ते पंचायत समिती रोड या ठिकाणी घेण्यात आले। याचे कॉन्ट्रॅक्ट गुजरात मधील SMP मोबिटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे। औरंगाबाद UCN TV मध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर आहे, ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर आहे। याच जिल्ह्यामध्ये अजंठा आहे, एलोरा आहे, तसेच शहरामध्ये बिबीचा मकबरा आहे, पंचक्की आहे, सुनेरी महल आहे, औरंगाबाद लेणी आहे। ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर आहे। पूर्ण जगातले जे पर्यटक आहेत ते इथं या शहरामध्ये येऊन वेगवेगळ्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत ते बघण्याचं काम करत असतात। आणि दुसरं म्हणजे हे शहर जे आहे हे स्मार्ट सिटी आहे। आशिया खंडातील सर्वात फास्ट वाढणारी सिटी कोणती असेल तर ती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सिटी आहे। यामुळं इथं 5-5 MIDC आहे आणि वाहतूक खूप जास्त आहे। वाहतुकीचा त्रास नागरिकांना खूप जास्त होता। महानगरपालिकेने एक नवीन ट्रायल चालू केलेली आहे पे आणि पार्कची। यामध्ये त्यांनी CSN स्मार्ट पार्किंग ऍप बनवलेलं आहे। त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पार्किंगसाठी जागा करायची आहे। ट्रायल बेस म्हणून त्यांनी चांदणे चौक तर पंचायत समिती हा रोड चूज केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच त्यांनी याची सुरुवात केलेली आहे। हे जे SMP मोबिटेक प्रायव्हेट लिमिटेड या एका गुजरातच्या कंपनीला हे टेंडर हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे। आपण पाहत असाल का हा बोर्ड लागलेला आहे इथं माझ्या समोर। या बोर्डवर आपण बघा 2 व्हीलरला 10 रुपये लागणार आहेत। डेली पास तुम्हाला 8 ते सकाळी 8 ते संध्याकाळी 8। दुसरा आहे 3 व्हीलरला 15 रुपये लागणार आहे। दिवसभरासाठी 120 रुपये लागणार आहेत। 4 व्हीलरसाठी 20 रुपये तास आहे। दिवसभरासाठी 160 रुपये आहे। आणि मिनी ट्रक 30 रुपये 240 रुपये अशी पार्किंगची व्यवस्था महानगरपालिकेने ट्रायल बेसवर इथं सुरू केलेली आहे। आपण बघत असाल का इथं आपण बघा इथं काही गाड्या पार्किंग मध्ये लागलेल्या आहेत। त्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं हे मला माहित नाही, परंतु आपण बघा हे आपण सगळे पार्किंग व्यवस्था यांनी केलेली आहे। समोरच जिल्हाधिकारी कार्यालय पण आहे। ही चांगली सुरुवात महानगरपालिकेने केलेली आहे। याचा आउटपुट काय निघतं, हे सक्सेस होतं का नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे। आपण पाहत राहा।